ठाकूर समाज विकास मंडळाचे आमचे उपाध्यक्ष अरुण भगत उपस्थित असणारे आमचे परेश ठाकूर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद चामुंडा ठाकूर महाविद्यालयाचे प्राचार्य पाटील सर, उपस्थित असणारे श्याम कुंडेजी आणि सर्व उपस्थित पत्रकार, विविध वर्तमानपत्रांचे साप्ताहिक, दैनिक, डिजिटल मीडिया, सोशल मीडिया या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करणारे आपण सर्व सहकारी, आपण सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देतो। या स्पर्धेची रूपरेषा आपल्या सर्वांसमोर मांडली गेलेली आहे। पनवेल परिसर, आता आपण जाणता सगळेजण की 2016 साली या शहराची महापालिका झालेली आहे। त्यामुळे महानगरामध्ये आपल्या भागाचा समावेश होतोय आणि आपल्या अवतीभोवती होणारा विकास पाहता विमानतळ आपला असं म्हणतात की 17 एप्रिलला डोमेस्टिक फ्लाइट चालू होती तिथं, म्हणजे देशाच्या अंतर्गत विमान प्रवास चालू होईल 17 एप्रिलला। अशा वेळेला जगाच्या नकाशावरती हे महानगर येणार आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय की पनवेलच्या परिसरामध्ये आपण सारी मंडळी जर आहे तर पनवेल पुढचं शहर याच्या पली गावांमधील महाराष्ट्रामध्ये परत असले कार्य करणारे कलाकार वेगवेगळ्या क्षेत्रात यामध्ये राहायला आले। परत आम्हाला त्याचं आम्ही काम करतो, मराठी भाषेत पुढे भाषिक आहे, या सगळ्यांच्या दृष्टीने कलाविष्कार हा त्यांचा एक अतिशय जिव्हाळ्याचा विषय असतो आणि त्यामुळे ही स्पर्धा जेव्हा महाराष्ट्र स्तरावरची आपण भरवतो तर ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर पोहोचली, महाराष्ट्र राज्यामधल्या सर्वोत्कृष्ट अशा 25 एकांकिका या आता 10 तारीख, 11 तारीख, 12 तारीख या दिवशी तिथे सादर केल्या जाणार आहेत। येणाऱ्या सगळ्यांना निशुल्क प्रवेश असतो त्या ठिकाणी। लोक जे वेगवेगळ्या एकांकिका येतात त्यांचेही समर्थक मंडळी त्या ठिकाणी येतात, पण जे आतापर्यंत परीक्षक आले त्या परीक्षकांनी, जे पाहुणे आले त्या पाहुण्यांनी आणि सगळे शक्यतो नामांकित आणि ज्यांना अनुभव आहे असेच आपण बोलवलेले आहेत, त्या सगळ्यांनी स्पर्धेचं कौतुक केले। महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळे वर्तमानपत्र आहेत, त्या वर्तमानपत्रांच्या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्र स्तरावरच्या स्पर्धा भरवल्या जातात। पुरुषोत्तम सारखी स्पर्धा असेल की ज्याचं नाव लौकिक अतिशय मोठं आहे आणि या क्षेत्रामध्ये वावरणाऱ्या मंडळींचा भावविश्वास वेगळा असतो आणि त्यामुळे ते एका वेगळ्या धुंदीमध्ये या सगळ्या सादरीकरणाकडे पाहत असतात। तर त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं तिथं घडतंय। म्हणजे नाट्यगृहामध्ये आपण जेव्हा जाता, नाट्यगृहामध्ये एक असतो पडदा, एक असते पडद्याच्या मागची बाजू, एक असते पडद्याच्या समोरची बाजू। पडद्याच्या मागच्या बाजूच्या लोकांचा प्रयत्न हा असतो की जे 2 तास, 2.5 तास, 3 तास ते सादरीकरण करणार आहे ते तुमचं जग त्यामध्ये जावं यासाठी। मला असं म्हणायचं त्या नाट्यगृहाच्या बाहेरचं शिवाय त्या विषयाने आपण सारी मंडळी होत, आपल्यापैकी प्रत्येकाला आयुष्यामध्ये विरंगुळा पाहिजे, काही ना काहीतरी त्याच्यामध्ये आपल्याला करमणूक हवी आहे आणि इतक्या चांगल्या पद्धतीचं सादरीकरण करणाऱ्या 25 एकांकिका जेव्हा तिथं पनवेल येत आहेत, त्या पनवेलकरांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम सोशल मीडिया, या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचवावं, लोकांनी जास्तीत जास्त ते पाहायला यावं आणि ते लोकांनी अनुभवलं तर या सगळ्यांना बोलवण्याच्या पाठीमागची रामशेठ ठाकूर समाज विकास मंडळाची भूमिका, नाट्य परिषदेची भूमिका ही मला वाटतं सार्थक ठरू शकते। इतक्या मोठ्या प्राइजेस आपण देतोय, लाखाचं पारितोषिक पहिलं आहे, 50,000 गेल्या वर्षी होतं, आता 75 केलं आम्ही विनोदी एकांकिकेचं, किंवा बाकी आम्ही जे बक्षिसं आहेत ती कोणातरी सांगण्यावरून आम्ही ती वाढवत राहतो आणि हा सगळा कार्यक्रम आमचा 8 तास पनवेलमध्ये केला पाहिजे। तर पनवेलकरांचा प्रतिसाद त्याला चांगला मिळावा यासाठी म्हणून तुमचं सहकार्य मिळावं इतकी सर्वांना विनंती आहे। काही प्रश्न असल्यास विचारा। धन्यवाद। अटल करंडक एकांकिका स्पर्धेचं हे 11वं वर्ष आहे आणि 11व्या वर्षामध्ये आम्ही आज या ठिकाणी ही स्पर्धा घेत असताना, पनवेलमध्ये ती स्पर्धा घेत असताना आम्हाला मनापासून आनंद आहे की पनवेलकरांना, विशेषत्वानं नाट्यगृह पनवेलमध्ये 2013 साली झालं, त्यानंतर सातत्यानं जसं व्यावसायिक नाटकं ही पाहायला मिळत आहेत, अनुभवायला मिळत आहेत, तसंच महाराष्ट्रामधला सगळा जो युवा कलावंत वर्ग आहे वेगवेगळ्या क्षेत्रामधला,
तर त्या सगळ्यांच्या साठी ही एकांकिका स्पर्धा म्हणजे एका अर्थानं पर्वणी आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रातलं उत्कृष्ट टॅलेंट दरवर्षी हे एका अर्थानं पनवेलमध्ये येते आणि पनवेलमध्ये आपलं सादरीकरण करते. वेगवेगळ्या पद्धतीच्या अशा महाराष्ट्रामधल्या केंद्रांच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या स्पर्धा, त्याच्यातली पहिली एकांकिका या आणि त्याच्याबरोबर आपल्याला या रायगड विभागामध्ये सुद्धा घेतलेली एकांकिका, अशा सगळ्याच टॉप परफॉर्मन्स या आपल्या इथे येत असतात. आणि त्याच्यामुळे या सगळ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामधल्या युवा वर्गाला दरवर्षी ही स्पर्धा एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देते. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा देखील आहेत याच पद्धतीच्या, पण आम्हाला याच्यामध्ये सातत्य ठेवता आले याचा मला आनंद. गौरव रंगभूमीचा या पुरस्काराचे यावर्षीचे आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवले मानकरी सन्माननीय सतीशजी पुळेकर आहेत. सतीशजींच्या माध्यमातून हा पुरस्कार त्यांना दिला जातोय, त्याचा आम्हालाही मनापासून आनंद आहे. त्यांचा सन्मान करणं हे आमच्या या संस्थेचाही गौरव आहे. एकूण 5 केंद्रांवरती आपण ही स्पर्धा घेतली. 5 केंद्रांमध्ये 108 एकांकिका त्याच्यामध्ये आलेले होते. त्याच्या प्रत्येक केंद्रावरती तिथल्या उत्कृष्ट एकांकिका निवडल्या गेल्या आणि मग त्याच्यातून या ठिकाणी आता भाग घेतला जातो. मल्हार महोत्सवानिमित्त मल्हार कर्नाटकाचे आयोजन करण्यात येत होतं आणि जी स्पर्धा ही रायगड जिल्हा स्तरीय होती. माननीय आमदार रशीददादा यांनी दिलेल्या निर्देशानुसार ही स्पर्धा ही 2014 पासून राज्यस्तरीय करण्यात आली आणि सर्व आमची जी फौज पूर्ण आहे, मान्य श्यामकुंडे साहेब असतील, त्याच्याबरोबर अमोल केर आहेत, चिन्मय समेळ आहे, गणेश जगताप सर आहेत आणि अभिषेक पटवर्धन, त्यांचे सर्व सहकारी मंडळी जितक्या तन्मयतेने ही स्पर्धा यशस्वी व्हावी, ही स्पर्धा महाराष्ट्रापर्यंत पोहोचावी, ही स्पर्धा ही महाराष्ट्राची स्पर्धा म्हणून ओळखली जावी. म्हणजे राज्यस्तरीय स्पर्धा म्हणजे ती औपचारिकता करण्याच्या ऐवजी याच्यामध्ये वैविध्य यावं, प्रयोगांमध्ये वैविध्य यावं आणि ही सर्व कला ही पनवेलकरांना पाहायला भेटावी, ह्या दृष्टिकोनातून म्हणूनच ही स्पर्धा राज्यस्तरीय ही अशी केली गेली आणि खरोखरच अभिमानास्पद अशा रीतीने या स्पर्धेची घोडदौड ही चालू आहे. कोरोनाच्या काळामध्ये एकमेव अशी ही राज्यस्तरीय स्पर्धा ज्याच्यामध्ये 100 पेक्षा जास्त संघांनी भाग घेतला आणि त्याचबरोबर ही अशा प्रकारची स्पर्धा ही घेता आली आणि नंतरच्या काळामध्ये सुद्धा ही जास्तीत जास्त सेंटर्स पर्यंत पोहोचावं अशा प्रकारचा प्रयत्न होता.